बऱ्याच दिवसानंतर इथे बघा मी ब्लाऊज कटिंग करायला घेतलेलं आहे. त्याच्या आधी ना मला ना अजिबात टेन्शन नाही राहत बरं का. माझी मुलगी घरी जर आली ना सगळं स्वयंपाक वगैरे सगळं काम ती करत असते आणि तिनेच आता इथे कणिक वगैरे मळून घेतलं आणि इथे तिच्या चालू आहे चपात्या. आज तिचाच सगळा स्वयंपाक आहे. 2 दिवसापासून तीच करत असते आणि कारण का 2 दिवस तिला सुट्ट्या आहे म्हणून ती घरी आलेली आहे. त्याच्या आधी इथे बघू शकता तिने ना एक साईडला ना मस्त आहे ना भात शिजायला टाकलेलं होतं. थोडंसं तूप टाकून त्याच्यात खडे मसाले वगैरे टाकलेले आहे आणि त्याच्यानंतर चपात्या वगैरे झाल्या तिच्या. त्याच्यानंतर येते ते बघा तिने ना पनीर वगैरे ना तळायला ठेवलेलं इथे. आज तिचाच मनाने तिचा स्वयंपाक चालू आहे. तिला फक्त सांगितलं ना हे बनवतं खूप छान बनवते ती आणि त्याच्यानंतर इथे मी घेतलेलं आहे माझं काम हाती. आता म्हटलं चला बरेच दिवस झाले माझे ब्लाऊज खूप सारे शिवायचे आहे. साड्या पण भरपूर आहे. चला आता इथे ना मी ना अस्तरचं कटिंग करून घेतलं पहिले आणि नंतर आहे ना ब्लाऊज पीसवरती ना इथे मी आता कटिंग करून घेते. चला पुढे तुम्हाला हळूहळू मी शेअर करेलच. त्याच्यानंतर आहे ना इथे बघू शकता माझ्या मुलीनंच आहे ना ऑनलाईन काहीतरी इथे बघा मागवलं म्हणे मम्मी खोल म्हणून बघू शकता. पुदिना, कोथिंबीर आणि ब्रेड आणि कच्ची पपई हे असं ती काही ना काही मागवत असते आणि माझ्या गोलूचं बसणं बघा किती स्टाईलमध्ये बसलेलं आहे. माझा गोलू एवढा सुंदर बघतोय बघा. अगदी माणसं बसतात तसेच बसून राहिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर माझ्या मुलीने इथे ना पनीर व्हेज पुलाव बनवलेला आहे. एवढा सुंदर झालेला होता, अप्रतिम झालेला होता. ती आहे ना खूप छान जेवण बनवते बरं का. चला सगळ्यांचे ताटं वगैरे आता वाढते. इथे मी पण जेवायला बसते. या तुम्ही जेवायला. इथेच एंड करते. बाय.